नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता मोठ्या बाई इंद्रायणीला म्हणत असतात की श्रीकलाचा बिमोड करायचा आहे, अशी माझी आज्ञा आहे. हे ऐकल्यानंतर आता इंद्रायणी खुश होते आणि मोठ्या बाईंना विचारते की मोठ्या बाई, खरं बोलताय तुम्ही हे? त्यावर आता मोठ्या बाई बोलतात की हो, अधोक्षजची शपथ, आणि या कामासाठी ही आनंदीबाई डिग्रजकर तुझ्या बरोबर आहे. त्यावर इंद्रायणी खुश होत म्हणते, म्हणजे तुम्ही मला असं म्हणत. ती मोठ्या बाईंच्या पाया पडू लागते. तेव्हा आता मोठ्या बाई तिला म्हणतात, जास्त शहाणपणा करू नकोस. याचा अर्थ मी तुला स्वीकारलंय असा होत नाही. मी तुझा कालही राग करत होते आणि आजही राग करते, पण आता प्रश्न माझ्या अधोक्षजचा आहे. माझा अधोक्षज घर सोडून चाललाय, त्यामुळे हे होऊ द्यायचं नाही आणि हे फक्त तूच करू शकतेस. आणि हे सगळं फक्त मी माझ्या घरासाठी आणि माझ्या अधोक्षजसाठी करतीये. पुढे त्या म्हणतात की माझ्या एक गोष्ट लक्षात आलीये की जेव्हापासून ती श्रीकला या घरात आली तेव्हापासून माझं घर पोखरायला सुरुवात झालीये. आता त्या इंद्रायणीला म्हणत असतात की लहानपणापासूनच मी तुझा राग करत आले, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तू माझा कधीही राग केला नाहीस, पण जेव्हापासून ती श्रीकला या घरात आली तेव्हापासून तू तिचा रागराग करतीयेस. तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की इंद्रायणी उगाचच कोणाचा रागराग करणारी मुलगी नाहीये, त्यात काहीतरी तथ्य असेल. आणि आज तर ती माझ्या अधोक्षजला घराच्या बाहेर काढायला निघालीये. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आलीये की ही श्रीकला दिसते तेवढी साधी सरळ नाहीये. ही माझ्या घरालाच नाही तर घरातल्या प्रत्येक माणसाला बेचिराग करायला आलेली आहे. त्यामुळे तू मला वचन दे की तू माझ्या अधोक्षजला थांबवशील. त्यावर आता इंद्रायणी म्हणते की मोठ्या बाई, मी तुम्हाला वचन देते. या घरावरच काय, पण या घरातल्या प्रत्येक माणसावर जर संकट आलं तर ही इंद्रायणी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आता इंद्रायणी आणि मोठ्या बाई श्रीकलाच्या विरोधात एकत्र आलेले असतात. इकडे व्यंकू महाराज पोथी वाचत असतात. तितक्यात आता अधोक्षज तिथे येतो आणि त्यांना विचारतो की मला तुमच्याशी बोलायचे, बोलू शकतो का? त्यावर आता व्यंकू महाराज म्हणतात, अरे अधोक्षज बोल ना, विचारतोस काय? त्यावर आता अधोक्षज सांगू लागतो की गावातल्या मोबाईल शॉपीच्या मागचा जगतापवाडा आहे ना, तो मी बघून आलोय, त्यामुळे लगेचच त्याला ॲडव्हान्स देऊन टाकतो आणि मी आणि इंद्रायणी उद्याच सामान घेऊन जातो. त्यावर आता व्यंकू महाराज म्हणतात, आता मी काय बोलू? मला तर असंच वाटतंय की सगळ्यांनी एकत्र राहावं आणि तू घर सोडून जाऊ नयेस. बघ अधोक्षज, अजूनही विचार कर. त्यावर आता अधोक्षज म्हणतो, मी पण सगळ्यांचाच विचार केला आहे, त्यामुळेच हा निर्णय घेतलाय. तितक्यात आता गोपाळ तिथून जात असतो. तेव्हा व्यंकू महाराज त्याला आवाज देतात आणि म्हणतात, अरे गोपाळ, जरा इकडे. आता गोपाळ विचारतो की काय? त्यावर आता ते म्हणतात की अधोक्षज घर सोडून चाललाय, तू तरी त्याला समजावून सांग. त्यावर आता गोपाळ म्हणतो की माझ्या निर्णयामध्ये कोणी हस्तक्षेप केलेला मला चालत नाही. ही माझी पॉलिसी आहे आणि मी सुद्धा दुसऱ्यांच्या बाबतीत तेच करतो. अधोक्षजनी जो काही निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वकच घेतला असेल आणि त्याला समजून सांगायला तो काही लहान नाहीये. आणि त्याची दीडशहाणी बायको आहेच की, ती सांगेल त्याला समजावून. त्यामुळे आता अधोक्षजला राग येतो आणि तो गोपाळवर ओरडतो. तेव्हा आता गोपाळ म्हणतो, हे बघ अधोक्षज, तसं पण मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, पण उगाचच व्यंकू महाराजांशी बोलायला लागू नये म्हणून मी तुझ्याशी बोललो. आता तूच ठरव तुला काय करायचंय. मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. जिथं राहशील तिथं सुखी राहा, असं म्हणत आता गोपाळ तिथून निघून जातो. आता इकडे मोठ्या बाईंची मनस्थिती ठीक नसते, त्यामुळे आता त्या चहावर राग काढत विचारू लागतात की हा चहा कोणी बनवलाय? त्यावर आता इंद्रायणी म्हणते की मी बनवलाय. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, इतका फुसका चहा फेकून दे पहिला तो, आणि घरात कुणालाच देऊ नको. असा चहा पाजून घरातल्यांना मारायचा आहे का? आता मोठ्या बाई इंद्रायणीवर ओरडत असल्यामुळे श्रीकला खुश होते. तितक्यात आता अधोक्षज तिथे येतो आणि मोठ्या बाईंना सांगू लागतो की आई, मी आत्ता जगतापांचा वाडा बघून आलोय. तेव्हा तो इंद्रायणीला म्हणतो की तयारी कर, आपण लगेचच तिकडे शिफ्ट होऊया. आता हे ऐकल्यानंतर मोठ्या बाईंना मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता त्या इंद्रायणीला खुणवत अधोक्षजला थांबवायला सांगत असतात.
पण इंद्रायणी मात्र काहीच बोलत नसते, कारण अधोक्षजचा निर्णय हा ठाम असतो. त्यामुळे आता मोठ्या बाई म्हणतात की हे सगळं ह्या पोरीमुळं झालं आहे. त्यावर अधोक्षज मोठ्या बाईंवर ओरडत म्हणतो की आई बाद झालं, सारखं आपलं तेच तेच का बोलतीयस. त्यामुळे आता रागातच अधोक्षज त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की आता मी सांगतोय की ती प्रॉपर्टी फायनल झाली आहे, त्यामुळे आम्ही आज संध्याकाळीच लगेच ॲडव्हान्स देतो आणि लगेच तिकडे राहायला येतो. तेव्हा श्रीकला मुद्दामच नाटक करत अधोक्षज जवळ येते आणि म्हणते, अधोक्षज दादा प्लीज घर सोडून जाऊ नका. आता श्रीकलाचं हे नाटक सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मोठ्याबाई मनातल्या मनात म्हणतात, मी समजत होते त्यापेक्षा जास्त दीड शहाणी निघालीये, नाटक करतीये माझ्यासमोर. आता श्रीकला अधोक्षज समोर हात जोडत त्याला विनवण्या करू लागते आणि म्हणते, काय झालं, मला जर इंद्रायणी ताई बोलल्या असतील, मी विसरलंय सगळं, मी त्यांना माफ केलंय, पण प्लीज माझ्यामुळे तुम्ही घर सोडू नका. पुढे ती म्हणते की एवढ्याशा गोष्टीवरून कोणी आपलं घर सोडून जात असतं का. त्यावर आता अधोक्षज तिला म्हणतो की श्रीकलाताई तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात, पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असं म्हणून आता अधोक्षज तिथून निघून जातो. तेव्हा श्रीकला मुद्दामच मोठ्या बाईंसमोर इंद्रायणीच्या विनवण्या करू लागते आणि म्हणते की इंद्रायणीताई तुम्ही तरी अधोक्षज दादांना समजावून सांगा, खरंच मला खूप वाईट वाटतंय, तुम्ही एकदा मोठ्या बाईंकडे तरी बघा, त्यांचा चेहरा किती पडला आहे. एका आईवरती जेव्हा आपला मुलगा घर सोडून जातो तेव्हा काय बितली असणार हे मी समजू शकते. आता मोठ्या बाई सगळा राग इंद्रायणीवर काढतात आणि म्हणतात की हे सगळं तुझ्यामुळे घडतंय असं म्हणत आता मोठ्या बाई तिथून निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ इंद्रायणी जाऊ लागते. तेव्हा आता श्रीकला तिला अडवते आणि म्हणते, म्हटले होते ना की मी जे करते जे बोलते ते करूनच दाखवते. श्रीकला म्हणतात मला. शेवटी अधोक्षजला घर सोडायला भाग पाडलंच. आता इकडे करिश्मा रस्त्याने जात असताना अचानकच तिच्यासमोर मोहितरावांची गाडी येते आणि थांबते. तेव्हा आता करिश्मा त्याच्यावर ओरडत म्हणते, ओ मोहितराव डोळे फुटले का, दिसत नाही का. त्यावर आता मोहितराव गाडीच्या खाली येतात आणि तिची माफी मागतात. त्यावर ती म्हणते, अरे वा एवढे सज्जन केव्हापासून झालात. त्यावर आता मोहितराव म्हणतात, खरं काय ना, तू मला टोचे मारतीयस हे मला कळतंय, पण तुझे मला टोचे मारण्याची लायकी तरी आहे का. त्यावर करिश्मा त्याच्याजवळ येऊन म्हणते की लायकी दाखवू का तुम्हाला माझी. त्यावर आता तो म्हणतो, खरं तर नाविलाजाने तुला भाव द्यावा लागतोय. त्यावर आता करिश्मा म्हणते, काय बोललात. त्यावर तो म्हणतो की काही नाही, मी ऐकलंय की काल तुमच्या घरात खूप मोठा राडा झाला. त्यावर आता करिश्मा म्हणते की झाला, पण त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय. त्यावर आता मोहितराव खिशातून पैशांची गड्डी काढत तिला दाखवत म्हणतो, आपल्याला माहिती देणाऱ्या खबरीला आपण पैसे चारत असतो. आता तो त्या गड्डीतून 10 नोटा काढतो आणि तिला देत म्हणतो की आता सांगा. त्यावर ती म्हणते की ह्या 10 नोटा न सांगण्याच्या आणि उरलेल्या नोटा माहिती सांगण्याच्या. त्यामुळे आता मोहितराव सगळेच पैसे करिश्माला देत म्हणतो की करिश्मा आता तरी माहिती द्याल का. तेव्हा आता करिश्मा काल घरात काय झालं ते सगळं मोहितरावला सांगू लागते. आता इकडे इंद्रायणी अधोक्षज सोबत जाण्याची तयारी करत असते. तितक्यात आता मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात, काय ग इंद्रायणी, मला दिलेलं वचन विसरलीस का. त्यावर इंद्रायणी म्हणते की मी काहीच विसरलेले नाहीये मोठ्या बाई, पण तुम्हीच पाहिलं ना, अधोक्षज त्याच्या निर्णयावर ठाम आहे आणि तो आता त्याचा निर्णय बदलणार नाही. त्यावर आता मोठ्या बाई म्हणतात, मला बाकीचं काहीच माहीत नाहीये, हे बघ तू माझ्या वचनात अडकली आहेस, त्यामुळे अधोक्षजचा निर्णय बदललाच पाहिजे. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, इंद्रायणी मोठ्या बाईंचं वचन पूर्ण करण्यासाठी श्रीकलाचे पाय धरून माफी मागते. आता इंद्रायणी अधोक्षजला थांबवू शकेल का, हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.